असं की आज सर्वांना सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आपण महाशिवरात्रीच्या दिवशी दरवर्षी आपण या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन करत असतो आणि जवळजवळ 8 ते 10 हजार लोक यावेळेला आपल्या भंडाऱ्याचा लाभ घेतात। अनेक हे पुण्याचं काम आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भंडारा ठेवणं आणि सर्व विभागातील नागरिकांना त्याचा लाभ देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्या निमित्ताने विभागातले सर्व नागरिक या ठिकाणी एकत्र येतात। मोठ्या उत्साहामध्ये महाशिवरात्रीचं दर्शन करतात, सत्यांची पूजा असते त्याचं दर्शन करतात आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये महाशिवरात्रीचं आयोजन या ठिकाणी सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी या सेवेचा सर्वजण लाभ घेतात आणि याचं आयोजन आम्ही दरवर्षी करतो। दरवर्षी किती वर्ष हे केलेलं आहे? आता आम्ही मागचे 5 वर्ष आम्ही सतत या भंडाऱ्याचं आयोजन करतो। आपण मंदिराचा आपण जीर्णोद्धार केला त्याच्या आधीपासून आपण हा महाभंडारा आयोजित करतो। किती लोक येतात तिकडे? जवळजवळ 8 ते 10 हजार लोक या भंडाऱ्याचा लाभ घेतात। आज भंडार हे आमचं बरेच वर्ष झाले तर आम्ही हा शिव भंडारा दरवर्षी करतो आणि मागच्याच वर्षी आपण हे नवीन मंदिर बनवलं, जे जुनं होतं पण त्याला नवीन स्वरूप देण्यासाठी, सुंदर बनवण्यासाठी नवीन बनवलं। हा दरवर्षीचाच आहे हा भंडारा। एवढाच उत्साहाने आणि एवढ्याच यांनी करतात कारण आज शंकराचा दिवस आहे आणि हे शंकर महादेव हे सगळे देवताचे देव आहे आणि त्यांचा आशीर्वाद आज सगळ्यांना भेटावा आणि हा प्रसाद रूपी हा भंडारा ठेवलेला आहे, सगळ्यांच्या मुखामध्ये लागते, हा देवाचा आशीर्वाद आहे असं आम्ही समजतो। आणि दरवर्षी हे देवाची सेवा करणं, लोकांची सेवा करणं याच्यामध्ये सगळं काही येतं म्हणून आम्ही हा भंडारा ठेवतो आणि सगळ्यांना खूपच सुखद असं असतं की हा देवाचा प्रसाद खातो आणि खूप चांगलं वाटतं। मंदिर हे देवाला साठी काही करणं हे आपण एवढं मोठं नाहीये, पण लोक तिथे येतात, देवाचा आशीर्वाद घेतात, ते नवीन स्वरूप, नवीन असं दिसणं आणि चांगलं सुंदर असं दिसणं हे चांगलं असतं त्यासाठी। आणि जीर्ण झालेलं असेल मंदिर, थोडं मोडकळीत झालं असेल तर त्याला नवीन बनवण्याचं, आपण एवढं मोठं नाही की देवासाठी काहीतरी करू, पण देव आपल्याकडून सगळं करून घेतो हे महत्त्वाचं आहे आणि त्यांनी आपल्याला निवडलेलं हे सगळं करायला, त्याचंच खूप सुख वाटतं।